Hello student, myself Sapna Subhash Yadav. In last lecture we have seen two major topic on this paper, divisibility and division algorithm. Now in this lecture we have seen the next topic. The topic name is the greatest common divisor. First of all, we see the definition of the greatest common divisor. The greatest common divisor. A non-zero integer d is said to be a greatest common divisor GCD. Greatest common divisor is a short form GCD of A and B if and only if कोणत्याही एका इंटिजरला जो नॉन झिरो इंटिजर असेल, जस्ट इमॅजिन एक इंटिजर आहे जो की नॉन झिरो आहे, त्याला आपण एक ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर केव्हा म्हणू ए अँड बीचा, जेव्हा तो डी बाय ए किंवा डी बाय बी होईल. आणि सेकंड कंडिशन्स काय आहे त्याची, इफ डी इज एनी अदर कॉमन डिवायझर ऑफ ए अँड बी देन डी डाय डी, की त्याचा ए अँड बीचा दुसरा कोणताही कॉमन डिवायझर असेल तर तो अशा फॉर्मनी त्याला रिप्रेझेंट करायला पाहिजे. द जी सी डी ऑफ ए अँड बी इज डिनोटेड बाय ब्रॅकेट ए कॉमा बी. द जी सी डी इज ऑल्सो कॉल्ड दी हायेस्ट कॉमन फॅक्टर, दॅट इज HCF. ओके, जी सी डीला आपण जी सी डीचं दुसरं नाव HCF पण आहे, दॅट मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे, जी सी डी कोणत्याही एका नॉन झिरो इंटिजर्सला आपण ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर तेव्हाच म्हणू जेव्हा तो कोणत्याही दोन इंटिजरला डिवाईड करू शकेल. जस्ट लाईक ए अँड बी दोन इंटिजर्स आहे, तर डी हा नॉन झिरो आहे. ठीक आहे, तर डी बाय ए आणि डी बाय बीच्या फॉर्ममध्ये तो मिळायला हवा आपल्याला. नेक्स्ट, याच कॉमन जो आपण बघितला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर्स, त्यावरतीच एक थेरम बघूया. थेरम फर्स्ट, प्रूव्ह दॅट जी सी डी ऑफ एनी टू इंटिजर्स आर युनिक. ते काय म्हणत आहे की कोणत्याही दोन इंटिजर्सचा जो जी सी डी आहे, दॅट मीन्स ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर जो आहे तो युनिक असायला पाहिजे. आपण कोणत्याही व्हॅल्यूला किंवा कोणत्याही इंटिजर्सला युनिक केव्हा म्हणू, जेव्हा त्या दोघांची व्हॅल्यू म्हणजे दॅट मीन्स त्या दोघांच्या इंटिजर्सची व्हॅल्यू इक्वल असेल तरच आपण त्यांना म्हणू की हे दोन इंटिजर्स युनिक आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण दोन इंटिजर्स कन्सिडर करूया. प्रूफ, लेट ए अँड बी आर टू इंटिजर्स. आपण काय केलं, ए अँड बीला दोन इंटिजर्स कन्सिडर केले. आता त्यांचे काही जी सी डी पण कन्सिडर करावं लागेल, तरच आपण म्हणू ना की हे दोन जी सी डी आहे या दोन इंटिजर्सचे ते युनिक आहे. ठीक आहे, तर ए अँड बी आर टू एनी इंटिजर्स, डी वन अँड डी टू काय करू आपण की बा ते दोन जी सी डी आहे जो युनिकनेस आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे, लेट इट पॉसिबल डी वन अँड डी टू आर एनी टू जी सी डी फॉर युनिकनेस. वी हॅव टू शो दॅट डी वन इक्वल्स टू डी टू. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल डी वन इक्वल्स टू डी टू आहे, दॅट मीन्स आपल्याला आधी प्रूव्ह करावं लागेल की डी टू जो आहे तो डी वन जो आहे तो डी टूला डिवाईड कर सके, आणि सेकंड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जो डी टू आहे तो डी वनला म्हणजे डी टू जो आहे तो डी वनला डिवाईड करू. केस फर्स्टमध्ये आपण काय बघू, लेट डी वन इज द जी सी डी ऑफ ए अँड बी, की जो डी वन आहे तो ए आणि बीचा जी सी डी आहे. ठीक आहे, ए अँड बीचा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे. तर डी टू काय आहे, हा दुसरा एनी अदर कॉमन डिवायझर आहे ए अँड बीचा. दॅट मीन्स जो डी टू आहे, जो डी वन आहे तो डी टूला डिवाईड करत आहे. ही झाली आपली केस फर्स्ट. केस टूमध्ये काय प्रूव्ह करू की लेट डी टू इज द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ ए अँड बी, दॅट अँड डी वन इज द कॉमन डिवायझर ऑफ ए अँड बी. पहिल्या केसमध्ये आपण डी वनला जी सी डी ऑफ ए अँड बी कन्सिडर केलं, सेकंड केसमध्ये आपण डी टूला जी सी डी ऑफ ए अँड बी कन्सिडर केला. त्यामुळे आपल्याला काय मिळालं की डी टू जो आहे तो डी वनला डिवाईड करत आहे. ही झाली आपली इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर सेकंड. आता केस फर्स्ट आणि केस सेकंडमध्ये आपल्याला दोन इक्वेशन मिळाले आहे. फर्स्ट इक्वेशन आहे डी टू अपॉन डी वन आणि सेकंड इक्वेशन्स आहे डी वन अपॉन डी टू. आता या फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड
we have to say that d1 is equals to plus minus d2. That means d1 equals to d2. कारण कोणतेही जी सी डी असो तो कधीच नेगेटिव्ह नाही आहेत. ठीक आहे, आपण कधी कोणत्याही ग्रेटेस्ट कॉमन डिवायझरला नेगेटिव्ह नाही बघणार. आपला जोही ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असेल तो नेहमी पॉझिटिव्हच असेल. त्यामुळे आपण म्हणू शकतो की d1 इक्वल्स टू प्लस मायनस d2 आहे. सो नेगेटिव्ह व्हॅल्यू डज नॉट एक्झिस्ट किंवा डज नॉट कन्सिडरेबल. That's why we take negative sign is not possible. Therefore d1 equals to d2. Therefore GCD of any two integers are unique. आणि हेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं की कोणत्याही दोन इंटिजर्सचा जो GCD आहे तो युनिक आहे. तर आपण ए आणि बी दोन इंटिजर्स कन्सिडर केले आणि त्याचे दोन d1 आणि d2 दोन GCD कन्सिडर केले. आणि या थेरम केस फर्स्ट आणि केस 2 मुळे आपल्याला मिळालं की जो आपला d1 आहे तो इक्वल्स टू d2 आहे. हेन्स प्रूव्ह. या थेरमवरती आपण एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट देअर आर नो इंटिजर्स ए बी एन इज ग्रेटर दॅन 1 सच दॅट ए टू द पॉवर एन मायनस बी टू द पॉवर एन अपॉन ए टू द पॉवर एन प्लस बी टू द पॉवर एन. आपल्याला त्यांनी काढलं की त्यात कोणतेच इंटिजर्स नाही आहे आणि एन जो आहे हा ग्रेटर दॅन 1 आहे. त्यामुळे आपल्याला ही कंडिशन जी आहे ती प्रूव्ह करायची आहे. वी प्रूव्ह दिस एक्झाम्पल बाय अप्लाइंग द मेथड ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. कॉन्ट्राडिक्शन्स म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलं आहे ना की यात कोणतेही इंटिजर्स नाही आहे. देर आर नो इंटिजर्स. आपण याला कॉन्ट्राडिक्शननी प्रूव्ह करू. तर आपण कन्सिडर करूया की यात जे आहे त्यात एक इंटिजर्स आहे. ठीक आहे, वी अज्युम देर इज वन पेअर ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स दॅट इज ए बी विथ n is greater than 1 such that a to the power n plus b to the power n is equals to m into a to the power n minus b to the power n. Therefore a to the power n plus b to the power n upon a to the power n minus b to the power n equals to m upon n. आपण बघितलं की जी कंपोनेंडो आणि डिव्हिडंडोची जी प्रॉपर्टी आहे त्यामुळे आपण एक प्लसचा आणि एक निगेटिव्हचा साईन म्हणजे ए टू द पॉवर एन जी खालची व्हॅल्यू आहे ती एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये लिहितो. ठीक आहे, सो ए टू द पॉवर एन प्लस बी टू द पॉवर एन प्लस ए टू द पॉवर एन मायनस बी टू द पॉवर एन अपॉन ए टू द पॉवर एन प्लस बी टू द पॉवर एन मायनस ए टू द पॉवर एन मायनस बी टू द पॉवर एन इज इक्वल्स टू एम प्लस 1 आणि एम मायनस 1. ठीक आहे, तर इथे आपला बी टू द पॉवर एन आणि बी टू द पॉवर कॅन्सल होतो आणि इथे आपला ए टू द पॉवर एन ए टू द पॉवर एन कॅन्सल होतो. त्यामुळे आपल्याला काय म्हणतात 2a टू द पॉवर एन अपॉन 2b टू द पॉवर एन आणि 2 पण इथे कॅन्सल होतं. दॅट्स वाय वी से दॅट ए टू द पॉवर एन इज इक्वल्स टू एम प्लस 1 अपॉन एम मायनस 1 ब्रॅकेट बी टू द पॉवर एन आणि एम प्लस 1 अपॉन एम मायनस 1ला आपण के कन्सिडर करूया. त्यामुळे ए टू द पॉवर एन इज इक्वल्स टू के इंटू बी टू द पॉवर एन मिळत आहे. टेकिंग nth रूट बोथ साईड्स. ठीक आहे, सॉरी आपण काय केलं की त्याचे जे nth रूट आहे ते बोथ साईडनी घेतले. त्यामुळे आपल्याला काय मिळालं की एच्यावर जो nth रूट होता तो कॅन्सल झाला. केच्यावर जो केच्यावर nth रूट नव्हता म्हणून तिथे nth रूट आलं इंटू बी कारण बीच्यावरती पण nth रूट होता. बट फॉर n इज ग्रेटर दॅन n. पण n काय हा ग्रेटर दॅन 1 आहे. ठीक आहे, जे आपण कन्सिडर दिलं होते की n हा ग्रेटर दॅन 1 आहे. तर के टू द पॉवर 1/n हा इंटिजर्स होणार आहे का? नाही. के टू द पॉवर 1/n इज अ नॉट ए इंटिजर. इट इज कॉन्ट्रॅडिक्ट्स इक्वेशन्स 1. जी आपली इक्वेशन फर्स्ट होती त्याला तो कॉन्ट्रॅडिक्ट करतो की बा हे असं पॉसिबल नाही आहे. हेन्स अवर अझम्पशन इज रॉंग. देअरफोर देर आर नो इंटिजर ए एंड बी and n greater than 1 such that we say that a to the power n minus b to the power n upon a to the power n plus b to the power n. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट डेफिनेशन बघूया. डेफिनेशन आहे लिनियर कॉम्बिनेशन्स. कोणत्याही दोन इंटिजर्सला लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे सम
लिनियर कॉम्बिनेशन्स कसं काय लिहू शकतो किंवा कसं काय त्यांना म्हणू शकतो. लेट ए अँड बी आर द इंटिजर्स. ठीक आहे, दोन इंटिजर्स दिलेले आहे ए आणि बी. लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ए अँड बी. ठीक आहे, त्या इंटिजर्सचा लिनियर कॉम्बिनेशन्स लिहायचं आहे. दॅट इज सम ऑफ द फॉर्म. म्हणजे कोणत्याही दोन इंटिजर्सचा लिनियर कॉम्बिनेशन्स लिहायचा असेल तर आपल्याला त्याला या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. दॅट मीन्स एक्स ए प्लस वाय बी. एक्स आणि वाय काय आहे, हे अनादर दोन इंटिजर्स आहे. या फॉर्ममध्ये दोन इंटिजर्स म्हणजे दोन सम ऑफ द फॉर्ममध्ये लिहिलं, दोन इंटिजर मल्टिप्लायमध्ये प्लस दोन इंटिजर प्रोडक्ट त्या दोघांचा. तर अशा समला आपण लिनियर कॉम्बिनेशन्स म्हणूया. जी आपण आता लिनियर कॉम्बिनेशन्सची डेफिनेशन्स बघितली त्याचवरती एक थेरम आहे. ठीक, थेरम प्रूव्ह दॅट फॉर एनी टू पॉझिटिव्ह इंटिजर्स ए अँड बी इफ डी ऑफ ए अँड बी देअर एक्झिस्ट टू इंटिजर्स एम अँड एन सच दॅट डी इज इक्वल्स टू एम ए प्लस एन बी. याच क्वेश्चन्सला आपण अशा प्रकारे पण विचारू शकतो. प्रूव्ह दॅट द GCD ऑफ एनी टू इंटिजर्स कॅन बी रिटर्न ॲज द लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ दिस टू इंटिजर्स. किंवा याच क्वेश्चनला अजून एक आहे, लेट ए अँड बी इंटिजर्स नॉट बोथ झिरो देअर देन एक्झिस्ट इंटिजर्स एक्स अँड वाय सच दॅट ए कॉमा बी इज इक्वल्स टू एक्स ए प्लस वाय बी. हा जो एक क्वेश्चन्स आहे, एक थेरमचा स्टेटमेंट आहे, तो दोन वेगळ्या प्रकारे म्हणजे अजून वेगळ्या प्रकारे विचारू शकतो. म्हणजे या तीन क्वेश्चनचा आन्सर एकच येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की दोन पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे ए अँड बी, त्यात दोन इंटिजर्स अजून एक्झिस्ट करतात, त्यामुळे आपण त्याला या प्रकारे लिहू शकतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ लेट ए अँड बी आर टू इंटिजर्स. ठीक आहे, ए अँड बी दोन इंटिजर्स आहे. लेट ए इज द सेट ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स ऑफ द टाइप that means ma plus nb, that is a equals to ma plus nb and mn belongs to z for integers. Here a is non-empty. ते म्हणतात की a जो आहे तो नॉन एम्प्टी आहे बिकॉज 1 into a plus 1 into b equals to a plus b. Therefore a is a non-empty set of positive integers. Hence by well ordering principles. ठीक आहे, वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल्स काय म्हणतात आपल्याला की द सेट ए हॅज अ लिस्ट एलिमेंट. की एका सेटमध्ये ए सेटमध्ये लिस्ट एलिमेंट आहे अँड वी कन्सिडर डी इज द लिस्ट एलिमेंट ऑफ सेट ए. ठीक आहे, ए हा लिस्ट एलिमेंट आहे आणि आपण कन्सिडर केला की जो लिस्ट एलिमेंट आहे तो डी आहे. डी इज द लिस्ट एलिमेंट ऑफ सेट ए. That is D belongs to A and D is greater than 0. Therefore D must be the type of MA plus NB. त्या D ला या टाईपमध्ये असावं लागेल. Therefore MA plus NB. Now to prove the theorem we have D is the GCD of A and B. ठीक आहे, म्हणजे या थेरमला प्रूव्ह करायसाठी आपल्याला काय की D जो आहे तो GCD आहे A and B चा. आपण जेव्हा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझरची जेव्हा डेफिनेशन्स बघितली तेव्हा आपण त्याच्या दोन केस बघितले होते की कोणत्याही इंटिजर्सला आपल्याला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर प्रूव्ह करायचं असेल तर त्याला दोन कंडिशन सॅटिस्फाय करावं लागते. फर्स्ट कंडिशन काय होती की तो डी बाय ए और डी बाय बी असायला पाहिजे आणि सेकंड कंडिशन डी डॅश इज एनी अदर कॉमन डिवायझर ऑफ ए अँड बी देन डी डॅश अपॉन डी. लेट अस सपोज दॅट डिव्हिजन अल्गोरिदम. By division algorithm A and B there exist A and A is equals to dq plus r आणि r काय हा लेस दॅन डी आहे. दॅट मीन्स r इज इक्वल्स टू a मायनस डी क्यू आणि जी डी ची व्हॅल्यू आहे ती आपली काय आहे एम ए प्लस एन बी. देअरफोर ए मायनस एम ए प्लस एन बी इंटू ब्रॅकेट क्यू ए मायनस एम ए क्यू मायनस एन बी क्यू इज इक्वल्स टू 1 मायनस एम क्यू. ए कॉमन काढला आणि यामधून बी बाहेर काढलाय.
तर हा कशा रिप्रेझेंट करेल की देअरफॉर आर इज गोज टू एम डॅश ए प्लस एन डॅश बी. एम डॅश काय आहे 1 मायनस एम क्यू आहे आणि एन डॅश काय मायनस एन क्यू आहे. दस आर इज एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ए अँड बी. देअरफॉर आर बिलॉंग्स टू ए. इट्स इक्वेशन फर्स्ट. बट आर इज लेस दॅन डी अँड दिस इज द लिस्ट एलिमेंट ऑफ सेट ए. त्यांनी काय म्हटलं की आर हा लेस दॅन डी आहे, पण डी तर आपला काय आहे लिस्ट एलिमेंट आहे त्या सेटचा, जो आपण स्टेरमच्या स्टार्टिंगमध्येच कन्सिडर केला होता. देअरफॉर आर डज नॉट बिलॉंग्स टू ए. इक्वेशन सेकंड. बट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड इट कॉन्ट्रॅडिक्स. इक्वेशन फर्स्टमध्ये म्हणत आहे की आर बिलॉंग्स टू ए आहे आणि इक्वेशन सेकंडमध्ये म्हणत आहे की आर डज नॉट बिलॉंग्स टू ए. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड it gives contradictions. Hence our assumption is wrong. Therefore d by a. ठीक आहे, म्हणजे आपण जे अजम्पशन कन्सिडर केलं होतं की डी बाय ए पॉसिबल नाही आहे, तर ते रॉंग झालं. त्यावर आपल्याला आलं की डी बाय ए. जशा प्रकारे आपण डी बाय ए प्रूव्ह केलं की डी बाय ए असू शकते, सिमिलरली आपण डी बाय बी पण प्रूव्ह करू शकतो. देअरफॉर वी हॅव डी बाय ए कॉमा डी बाय बी. हिअर डी डॅश इज एनी अदर कॉमन डिवायझर ऑफ ए एन बी. ठीक आहे, तर डी डॅश काय एनी अदर कॉमन डिवायझर आहे. देअरफॉर डी डॅश अपॉन ए अँड डी डॅश अपॉन बी. तर डी डॅश ए काय आहे एम एन बिलॉंग्स टू झेड. एची व्हॅल्यू एम ए आणि बीची व्हॅल्यू एम बी. देअरफॉर डी अपॉन एम ए अँड डी डॅश अपॉन एम ए अँड डी डॅश अपॉन एन बी. देअरफॉर डी डॅश अपॉन एम ए प्लस एन बी आणि एम ए प्लस एन बी आपला काय डी आहे. देअरफॉर वी से दॅट डी डॅश अपॉन डी. आणि हेच आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं. Thus by condition first and second we say that D is the GCD of A and B. Hence the GCD can be expressed as linear combination of two integrals. Hence proof. आता या थेरम नंतर आपण काही डेफिनेशन्स बघणार आहोत. डेफिनेशन फर्स्ट. लिस्ट एलिमेंट ऑफ सेट ए. लेट ए इज द सेट ऑफ इंटिजर्स अँड ए बिलॉंग्स टू ए. ते म्हणतात की ए जो आहे तो सेट ऑफ इंटिजर्स आहे आणि ए काय बिलॉंग्स करत आहे एला. देन द एलिमेंट ए इज सेट टू बी लिस्ट एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे ए हा सेट आहे इंटिजर्सचा आणि ए जो आहे तो लिस्ट एलिमेंट आहे म्हणते सेट बीचा. इफ अँड ओनली इफ ए इज लेस दॅन बी, ए इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू बी अँड बी बिलॉंग्स टू ए. That is if and only no element is less than a. That is if and only if p is less than a then p should not be in a. म्हणजे जो a आहे तो लिस्ट एलिमेंट आहे सेटचा केव्हा जेव्हा तो b पेक्षा लहान आहे. ठीक आहे, तर बी ए जो आहे लिस्ट एलिमेंट आहे म्हणजे ए पेक्षा कोणता ए जो आहे तो सगळ्यात छोटा आहे. त्यापेक्षा अजून कोणताच एलिमेंट जो आहे तो छोटा नसणार आहे, तो लिस्ट नसणार आहे. जर पी हा लेस दॅन ए आहे म्हणजे पी हा नॉट एमधला नाही आहे, कारण एमधला जो सगळ्यात लिस्ट एलिमेंट आहे तो ए आहे. सो एपेक्षा पी लहान असो तर असं नाही म्हणू शकणार आहे की पी हा एमधला एलिमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन्स. वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी. Every non-empty set of positive integers possess the least element. Such property called as well ordering property. म्हणजे कोणतेही नॉन एम्प्टी सेट असणार ज्या म्हणजे जो पॉझिटिव्ह इंटिजर्सचा असेल, जो कोणताही नॉन एम्प्टी सेट्स. ठीक आहे, तर त्या या प्रोसेसमध्ये लिस्ट एलिमेंट सच प्रॉपर्टीज कॉल्ड ॲज वेल ऑर्डर. दॅट इज एक्झाम्पल 248. तर यातला जो लिस्ट एलिमेंट आहे तो काय 2 आहे. हिअर 2 इज द लिस्ट एलिमेंट है ना. तर या एक्झाम्पलचा जो लिस्ट एलिमेंट आहे तो कोणता आहे 2. सेट कोणता आहे 2 4 8 आणि त्याचा जो लिस्ट एलिमेंट आहे तो काय आपला 2 आहे. एक इम्पॉर्टंट नोट आहे. लेट ए अँड बी इंटिजर्स दे बोथ आर नॉन झिरो. ठीक आहे, ए अँड बी हे दोन इंटिजर्स आहे आणि ते दोन्ही पण झिरो नाही आहे. देन ए अँड बी आर रिलेटिव्हली प्राईम. तर ए अँड बीला आपण रिलेटिव्हली प्राईम म्हणू शकतो केव्हा जेव्हा देर एक्झिस्ट ए इंटिजर्स एक्स अँड वाय सच दॅट एक्स ए प्लस वाय बी इक्वल्स टू 1.
जर तो इंटिजर्स एक्स ए प्लस वाय बी इक्वल्स टू 1 येत असेल तर आपण ए अँड बीला रिलेटिव्हली प्राईम असं म्हणू शकतो. या नोटवर एक छोटासा थेरम आहे, ठीक आहे. इफ ए अँड बी इंटू डी देन ए बाय डी कॉमा बी बाय डी इक्वल्स टू 1. प्रूफ लेट डी इज इक्वल्स टू ए कॉमा बी. देअरफॉर डी इज द जी सी डी ऑफ ए अँड बी. आपण म्हणू शकतो की डी जो आहे तो जी सी डी आहे ए अँड बीचा. बाय वेल नोन थेरम एव्हरी जी सी डी एक वेल नोन थेरम आहे जो असं म्हणतो की जेवढाही पण जी सी डी आहे तो ते इंटिजर्सला लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये एक्सप्रेस करतात. दॅट मीन्स एव्हरी जी सी डी कॅन बी एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दॅट इंटिजर्स. देअरफॉर डी इज इक्वल्स टू एक्स ए प्लस वाय बी. दॅट मीन्स एक्स वाय बिलॉंग्स टू आय डिवायडिंग बाय डी. या अबाव इक्वेशन्सला आपण डीने डिवाइड केलं. 1 इक्वल्स टू एक्स इंटू ए बाय डी प्लस वाय इंटू बी बाय डी. दॅट इज एक्स इंटू ए बाय डी प्लस वाय इंटू बी बाय डी equals to 1. By well-known theorem, we say that a upon d and b by d are relatively prime. So by definitions of relatively prime, we say that is GCD is 1. Therefore, a by d and b by d equals to first. आणि हेच काय आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो वी से दॅट हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट इक्लुइड्स लेमा. ठीक आहे. इक्लुइड्स लेमाचं स्टेटमेंट काय आहे. इफ ए अपॉन बी सी अँड ए बाय बी इक्वल्स टू 1 देन ए बाय सी. ठीक आहे. प्रूफ लेट ए कॉमा बी इक्वल्स टू 1 आहे. देन बाय वेल नोन थेरम वी से दॅट 1 इक्वल्स टू एक्स ए प्लस वाय बी. या अब इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करू सीने. सो सी इज इक्वल्स टू सी एक्स ए प्लस सी YB. Therefore, C is equals to ACX plus BCY. Equations first. Now we say that A upon AC also A upon BC. Therefore, A upon AC plus BC common आहे येतं. Therefore, by theorem of divisibility we say that A upon ACX and plus BCY. So by equation first we say that therefore A by C by equation first. Thus, a by bc, comma a by b is equals to 1 implies a by c. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. नेक्स्ट थेरम a by c and b by c with a comma b equals to 1 implies ab upon c. First of all, we consider a by c. a by c implies c is equals to ma. And m belongs to I, first equations. Also b by c, that means c is equals to ma, implies b upon ma. We have b upon ma and ab equals to 1. By Euclid's lemma we say that b upon m, therefore ab upon ma by the theorem, by the divisibility. Therefore ab upon c by equations first. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की ए बी इक्वल्स टू 1 असेल तर आपल्याला ए बी अपॉन सी मिळू शकते. हेन्स प्रूव्ह. आज आपण ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर कसा असतो म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणते केसेस सॉल्व करावं लागतात किंवा कोणकोणत्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागतात त्या बघितल्या. त्यावरती आपण काही थेरम बघितले, जसं की जी सी डी ऑफ एनी टू इंटिजर्स आर युनिक, की कोणत्याही दोन जी सी डी ऑफ म्हणजे कोणत्याही दोन इंटिजर्सचा जी सी डी युनिक असू शकतो. त्यानंतर त्यावरती एक एक्झाम्पल्स बघितलं. त्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन्स कसं काय म्हणू शकतो, लिनियर कॉम्बिनेशन्सची डेफिनेशन्स काय आहे, त्यावरती काही थेरम बघितले, कसं काय आपण लिनियर कॉम्बिनेशन्स प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर लिस्ट एलिमेंट ऑफ अ सेट, कोणत्याही एका सेटचा लिस्ट एलिमेंट कसा फाइंड करायचा किंवा वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी कशी बघायची, किंवा त्यावरती काही थेरम बघितले. देन इक्लुड्स लेमा बघितला की कोणत्याही लेमाला आपण इक्लुड्स लेमा कसं काय म्हणू शकतो, किंवा त्या इक्लुड्स लेमाची प्रॉपर्टी काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे, हा सगळं आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं.
सो नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया. आणि नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला? द ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ मोर दॅन 2 इंटिजर्स. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. सो थँक्यू स्टुडंट.